नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत 8वा वेतन आयोग आणि याबद्दलची सर्वात नवीन आणि महत्त्वाची अशी अपडेट। जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 8वा वेतन आयोग हा केंद्र सरकारने स्थापन केलेला एक आयोग आहे जो सरकारी कर्मचाऱ्यांचे भत्ते, पेन्शन यामध्ये बदल करण्यासाठी काम करतो। यापूर्वी 7वा वेतन आयोग 2016 पासून लागू आहे आणि आता 8वा वेतन आयोग त्याची जागा घेणार आहे। आता सध्या महत्त्वाची अपडेट काय आहे तर सरकारने 8वा वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू केली आहे। आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे। आता म्हणजेच अंतिम निर्णय 2026 मध्ये शेवटी किंवा 27 पर्यंत येऊ शकतो। आता सध्या काय चालू आहे ज्यामध्ये तर सध्या सर्वात महत्त्वाचा टप्पा चालू आहे तो म्हणजे सूचना गोळा करणं। सरकारी कर्मचारी, पेन्शनर्स आणि संघटनांकडून मत मागवले आहे, ज्यामध्ये 18 प्रश्नांची प्रश्नावली जारी करण्यात आली आहे आणि याची अंतिम तारीख 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे। म्हणजेच आयोग अजून अंतिम टप्प्यात नाही तर प्रक्रिया सुरू आहे। आता हा लागू कधी होऊ शकतो, किती फिटमेंट फॅक्टर असू शकतो तर लागू होऊ शकतो परंपरेनुसार वेतन आयोग हा दर 10 वर्षांनीच लागू होतो, त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची मागणी केली जात आहे। पण सरकारने अजून अधिकृत तारीख जारी केलेली नाही, त्यामुळे अंमलबजावणीला उशीर होण्याची शक्यता आहे। आता पगार किती वाढणार तर सध्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर। आता अंदाजे फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2.46 या दरम्यान असू शकतो, तर काही संघटनांनी 3 पर्यंत वाढीची मागणी केली आहे। आता पगार अंदाजे किती वाढू शकतो तर 30 ते 34% पगारात वाढ होऊ शकते। आता उदाहरणार्थ बेसिक जर आपला 18,000 असलेल्या कर्मचाऱ्याला 32,000 ते 44,000 पर्यंत वाढ होऊ शकते। त्यानंतर बद्दल काय अपडेट आहे तर जर आयोग उशिरा लागू झाला आणि 2026 पासून लागू मानला गेला तर 20 महिन्यापर्यंतचा एरियर मिळू शकतो। अंदाजे 3.6 म्हणजे 3.5 लाख ते 15 लाखापर्यंतची ही रक्कम असू शकते। आता ही रक्कम जी कर्मचाऱ्याच्या पगारावर अवलंबून आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर किमान पगार 54,000 पर्यंत करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। त्यानंतर फिटमेंट फॅक्टर 3 असावा, त्यानंतर पेन्शनमध्ये वाढ व्हावी आणि भत्ते वाढावेत अशा प्रकारची मागणी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत। त्यानंतर आता एक महत्त्वाचे मुद्दे काय आहेत यामध्ये तर DA जो आपण महागाई भत्ता म्हणतो तो वेगळाच चालू राहील। त्यानंतर नवीन वेतन लागू झाल्यानंतर DA पुन्हा 0 पासून सुरू होईल आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे, पण अंतिम निर्णय अजून बाकी आहे। आता याचा सर्वाचा निष्कर्ष काय आहे तर आपण शेवटकडे पोहोचलो, ज्यामध्ये सध्या 8वा वेतन आयोग प्रक्रियेत आहे। अजून अंतिम निर्णय झालेला नाही, पण 2026 ते 27 दरम्यान मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं, पगारात किती वाढ व्हायला हवा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।